राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादग्रस्त आणि ग्लॅमरस नेता रुपाली चाकणकर यांच्या वारसदाराचा शोध अखेर संपला। भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे अत्यंत लाजिरवाण्या पद्धतीने चाकणकरांना महिला आयोग आणि पक्ष नेतृत्वावरून पाय उतार व्हावं लागलं। त्यानंतर अनेक बड्या नेत्यांनी या पदासाठी फिल्डिंग लावली होती। आता 4 महिन्यानंतर सुमित्रा पवारांना चाकणकरांची एक रिप्लेसमेंट सापडली आहे। पुण्यातल्याच वैशाली नागवडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसने महिला आघाडी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे। चाकणकरांमुळे झालेल्या नाचक्कीचं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस योग्य व्यक्तीच्या शोधात होती। तो शोध वैशाली नागवडेंमुळे संपला आणि त्यामुळेच आजच्या व्हिडिओत वैशाली नागवडे कोण आहेत, त्यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती का करण्यात आली, त्या चाकणकरांचा वारसा कसा चालवू शकतात हेच समजावून सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय TOD मराठी। सुरुवातीलाच रुपाली चाकणकरांचा अध्याय कसा संपला ते पाहूया। कोणत्याही नव्या नियुक्तीचा नेमका अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला आधीच्या नेत्याला पद का गमवावं लागलं याचा संदर्भ समजून घेणं गरजेचं असतं। रुपाली चाकणकर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्य पातळीवरचा एक ग्लॅमरस आणि शहरी चेहरा होता। म्हणजेच राष्ट्रवादीत फाटाफूट झाली तरी अजित पवारांनीही चाकणकरांनाच प्रदेशाध्यक्षपदी ठेवलं आणि त्याआधी राष्ट्रवादी एकसंध असताना पासून महिला प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोग अध्यक्ष अशी दोन्ही पदं चाकणकरांनी आपल्याकडे ठेवण्याची किमया साधली होती। यावरून तुम्हाला चाकणकर यांचा पक्षातला प्रभाव हा लक्षात आलाच असेल। पण याच प्रभावाला भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने अक्षरशः उतरती कळा लागली। म्हणजे चाकणकरांचा गुरु असलेल्या अशोक खरात याचे भलतेच कारनामे समोर आले। महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप त्याच्यावरती झाले, त्यावरून त्याला अटकही झाली। त्यानंतर खरात आणि चाकणकर यांचे नवे जुने फोटोही व्हायरल झाले। एका व्हिडिओत चाकणकर खरातचे पाय धुतानाही दिसल्या। चाकणकरांच्या राजकीय पाठबळातूनच अशोक खरातने आपलं हे काळं साम्राज्य उभं केल्याचा आरोप झाला आणि त्यामुळे निवड सरकारचीच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही राज्य देश पातळीवर नाचक्की झाली। चाकणकरांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सरकार आणि पक्षावरती दबाव सुरू झाला। याच सगळ्या पार्श्वभूमीवर 20 मार्च 2026 रोजी रात्री उशिरा रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांची भेटही घेतली। आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावत लगेचच आयोगाचं अध्यक्षपद सोडलं। तरीही प्रकरण थंडावत नसल्याचं बघून 27 मार्च रोजी चाकणकरांना महिला प्रदेशाध्यक्षपदही सोडावं लागलं। या अत्यंत संवेदनशील प्रकरणामुळे पक्षाची प्रतिमा धुळीस मिळाली होती आणि ती सावरणं राजकारणात नवख्या असलेल्या सुमित्रा पवारांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान होतं। मग या प्रकरणाला 4 महिने का लागले? चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर तब्बल 4 महिने राष्ट्रवादीचं महिला प्रदेशाध्यक्षपद रिक्त होतं। या पदासाठी अनेक नावं चर्चेत स्पर्धेत होती। ABP माझाच्या 16 जून 2026च्या वृत्तानुसार मुंबईत सुमित्रा पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे या प्रमुख नेत्यांची एक बैठक झाली। या बैठकीत अनेक नावांवर चर्चाही झाली। देवळालीच्या विद्यमान आमदार सरोज अहिरे यांचं नावही चर्चेत आलं, पण राज्यव्यापी संघटन कौशल्याच्या अभावामुळे त्या मागे पडल्या। पुण्याच्या माजी महापौर राजलक्ष्मी भोसले या सुमित्रा पवारांच्या जवळच्या म्हणून ओळखल्या जातात, पण वयाच्या ज्येष्ठतेमुळे त्यांचं नाव बाजूला पडलं। उत्तर महाराष्ट्रातल्या प्रतिभा शिंदे यांच्या नावाचाही विचार सुरू होता, पण सुमित्रा पवारांनी पुणे जिल्ह्यालाच प्राधान्य दिल्याचं ठरवलं। पुण्यातून रुपाली पाटील ठोंबरे याही इच्छुक होत्या, पण चाकणकरांशी असलेला त्यांचा उघड संघर्ष आणि पक्षांतर्गत गटबाजीमुळे त्यांना डावलण्यात आलं। सगळ्या चाळण्यांमधून दौंडच्या वैशाली नागवडे यांचं एकच नाव शिल्लक राहिलं। त्यातून पडझडीच्या काळातही पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या नागवडेंच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आला। वैशाली नागवडे कोण आहेत? वैशाली नागवडे या मूळच्या पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्याच्या आहेत। दौंडचं स्थानिक राजकारण हे नेहमीच कुल घराणं आणि थोरात घराणं यांच्या पारंपरिक संघर्षाभोवती फिरत आलंय। अशा मातब्बर स्थानिक नेत्यांच्या आखाड्यात वैशाली नागवडे यांनी महिला कार्यकर्त्यांचं भक्कम संघटन उभारून स्वतःचं स्वातंत्र्य राजकीय अस्तित्वात निर्माण केलं। त्या केवळ कार्यकर्त्या नाहीत तर त्यांच्याकडे प्रचंड मोठा प्रशासकीय आणि सहकार क्षेत्राचा अनुभव आहे। 2007 ते 2012 या काळात त्यांनी दौंड पंचायत समितीत सदस्य म्हणून काम केलंय। तब्बल 14 वर्ष त्या पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवार यांच्या अत्यंत विश्वासू म्हणून त्यांनी महानंद दूध संघाच्या अध्यक्षा म्हणूनही धुरा सांभाळली आहे। नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या सदस्य म्हणून काम करणाऱ्या त्या महाराष्ट्रातील पहिल्या काही महिला नेत्यांपैकी एक आहेत।
पण वैशाली नागवड यांचं नाव राज्यभर माहिती झालं ते एका मारहाणीच्या प्रकरणामुळे। 17 मे 2022 रोजी तत्कालीन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी आल्या होत्या। देशातली महागाई आणि गॅस सिलेंडरच्या दरवाढी विरोधात जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून वैशाली नागवडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। यावेळी भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले। त्यावेळी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी वैशाली नागवडे आणि त्यांच्या सहकारी महिलांना बेदम मारहाण केली होती। या मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाले होते। डेक्कन पोलीस ठाण्यात विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता। यावरून वैशाली नागवडे या पक्षाच्या भूमिकेसाठी रस्त्यावर उतरून भाजप कार्यकर्त्यांचा मार खाण्याची ताकद असलेल्या आक्रमक फायर ब्रँड नेत्या आहेत। मग सुनेत्रा पवारांनी वैशाली नागवडे यांनाच का निवडलं? रुपाली चाकणकरांची रिप्लेसमेंट म्हणून सुनेत्रा पवार, सुनील तटकरे यांनी वैशाली नागवडे यांचीच निवड करण्यामागे 3 महत्त्वाची कारणं सांगितली जात आहेत। पहिलं कारण आहे पुणे जिल्ह्यावर पकड। अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता। पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे। महिला प्रदेशाध्यक्षपद पुण्याच्या बाहेर गेलं असतं तर बारामती आणि पुण्यात पक्ष संघटनेत राजकीय पोकळी निर्माण झाली असती। त्यामुळे सुनेत्रा पवारांनी हे पद पुणे जिल्ह्यातच ठेवून स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देण्याचा स्पष्ट संदेश दिलाय। दुसरं कारण म्हणजे शहरी ग्लॅमर विरुद्ध ग्रामीण ग्रासरूट। रुपाली चाकणकर यांचा प्रभाव प्रामुख्याने पुण्यातल्या शहरी भागात आणि टीव्ही कॅमेऱ्यांसमोर अधिक होता। खरात प्रकरणानंतर शहरी ग्लॅमरपेक्षा प्रत्यक्ष जमिनीवर काम करणाऱ्या चेहऱ्याची पक्षाला नितांत गरज होती। सुनेत्रा पवारांनी स्वतः बारामतीत बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचं मोठं नेटवर्क उभं केलंय। वैशाली नागवडेंचा खामगावच्या एका छोट्या दूध कलेक्शन सेंटर पासून सुरू झालेला हा प्रवास आणि सहकार क्षेत्रातील पकड सुनेत्रा पवारांच्या कार्यपद्धतीशी जुळणारी आहे। तिसरं कारण म्हणजे पक्षांतर्गत गटबाजीला चाप। पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रुपाली चाकणकर आणि रुपाली पाटील ठोंबरे यांच्यातला वाद नेहमीच चव्हाट्यावर यायचा। महाराष्ट्र टाइम्सच्या 11 नोव्हेंबर 2025च्या बातमीनुसार पक्षाला अडचणीत आणणाऱ्या जाहीर भूमिका घेण्यामुळे रुपाली पाटील ठोंबरे यांना आधीच प्रवक्ते पदावरून हटवण्यात आलं होतं। तेव्हा कामगिरी समाधानकारक नसल्याचं कारण देत वैशाली नागवडे यांनाही प्रवक्ते पदावरून काढण्यात आलं होतं। पण ठोंबरेंपेक्षा संयमी वैशाली नागवडे यांना राज्याचं महिला प्रदेशाध्यक्ष पद देऊन सुनेत्रा पवारांनी पुण्यातल्या पक्षांतर्गत गटबाजीला एका प्रकारे चाप लावला। थोडक्यात काय तर भोंदूबाबाच्या संगतीमुळे रुपाली चाकणकरांचं नाव राजकीय अस्ताला लागलं। संवेदनशील मुद्द्यावर डागाळलेली पक्षाची प्रतिमा सावरण्यासाठी डॅमेज कंट्रोल म्हणून वैशाली नागवडे यांना संधी मिळाली आहे। नागवडे निष्कलंक, अभ्यासू आणि तळागाळातल्या कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात। पण महिला मुद्द्यावर पक्षाची डागाळलेली प्रतिमा नीट करण्याचं सगळ्यात मोठं आव्हान हे त्यांच्या पुढे आहे। पण तुम्हाला काय वाटतं? सुनेत्रा पवारांचा पुण्यालाच प्राधान्य देण्याचा, वैशाली नागवडेंना संधी देण्याचा निर्णय योग्य आहे का, की दुसऱ्या कोणाला प्रदेशाध्यक्ष करायला पाहिजे होतं? प्रदेशाध्यक्ष म्हणून चाकणकरांची कारकीर्द तुम्हाला कशी वाटते? कमेंट करून तुमची मतं नक्की सांगा। हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला YouTubeला सबस्क्राईब करायला विसरू नका।